Good afternoon. Am I audible? Yes, ma'am. Okay. Screen दिसते. Is the PPT visible? Yes, ma'am. Okay. So in the last sessions, we have covered 3 units of business communication, and this is the fourth unit, that is non-verbal expression and application of electronic media and communication. आता आपण वर्बल कम्युनिकेशन आधीच्या युनिट्स मध्ये बघितलं. व्हॉट इज वर्बल कम्युनिकेशन, व्हॉट इज ओरल कम्युनिकेशन, व्हॉट इज रिटन कम्युनिकेशन, वी हॅव सीन. In this unit, we are going to see non-verbal communication or non-verbal expressions. Means non-verbal, that is, it is not oral. जसं की तोंडी आपण काही सांगत नाहीये, आपण जस्ट नॉन व्हर्बल एक्सप्रेशन मध्ये आपण एक एक बॉडी लँग्वेज किंवा एक फेस एक्सप्रेशन देतो आणि त्यावरून आपल्याला समोरच्या बरोबर कम्युनिकेशन करता येतं. अँड व्हॉट टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडियाज और कम्युनिकेशन्स वी यूज for this we will see. So non-verbal communication means what? We are sending the messages without words. Words आपण तिथे वापरत नाहीये. What it includes? It includes body language, facial expressions, gestures, आय कॉन्टॅक्ट, पोस्चर, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुम्ही कसे बसता, तुम्ही कसे उभारता, फेशियल एक्सप्रेशन्स, तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हावभाव कसे असतात, तुम्ही आनंदी असता, हसता का रागाने बघत असता प्रत्येकांकडे, जेस्चर, हाताचे काय तुम्ही नो हातवारे काय पद्धतीने करता, आय कॉन्टॅक्ट कसा ठेवता समोरच्या बरोबर, त्या सगळ्याला म्हणायचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सो यामध्ये काय काय, जसं की आपण आता कोणाशी तरी आपल्याला फ्रेंडशिप करायची आहे किंवा कोणीतरी आपल्याकडे बघते तर आपण त्याच्याकडे बघून हसतो, किंवा कुणीतरी आपल्याला काहीतरी विचारलं, तू तयार आहेस का, तर येस म्हणण्यासाठी आपण मान हलवतो. सो दॅट इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन? फर्स्ट इज कायनेसिक्स, म्हणजे बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज मध्ये काय काय येतं, तर आपले बॉडी मुवमेंट्स, जसं की आपण हातवारे काय करतो, फेशियल एक्सप्रेशन्स काय देतो, पोस्चर्स काय देतो, दॅट इज कायनेसिक्स, मीन्स बॉडी लँग्वेज. जसं की येस म्हणायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मान डोलावता, नो म्हणायचं असेल तर तुमचं डोकं शेक करता लेफ्ट साईडला राईट साईडला, किंवा समजा तुम्हाला येस म्हणायचं आहे तर तुम्ही थम्सअप करता, काहीतरी आवडलं असेल थम्सअप करता, शांत बस म्हणलं की आपण तोंडावरती बोट ठेवून सांगतो. सो दीज आर सम बॉडी लँग्वेजेस युज्ड फॉर कम्युनिकेशन. सेकंड इज फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरती तुमचे कसे हावभाव आहेत त्यावरून तुम्ही काय करता, कम्युनिकेशन करता. जसं की फेसवरून आपल्याला लक्षात येतं की समोरच्याला काय म्हणायचंय. तो जर आनंदी असेल तर तो हसतो, त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळतो की तो सॅड आहे का, किंवा चिडलाय का, किंवा नाराज आहे का, किंवा त्याला आश्चर्य वाटलंय का. तर ह्या सगळ्या गोष्टी, these emotions like happiness, sadness, anger, etc., we can observe from your facial expressions. ओके. सो चेहऱ्यावरती काय हावभाव आहेत त्यावरून सुद्धा कम्युनिकेशन होतं, किंवा समोरच्याला काय म्हणायचं आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. देन आय कॉन्टॅक्ट. आता आय कॉन्टॅक्ट म्हणजे समोरच्याला आपण काय करतो, त्याच्या डोळ्यामध्ये बघून आपण बोलतो. सो दॅट इज आय कॉन्टॅक्ट. जर तुम्हाला समोरच्याच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये बोलता, किंवा तुम्ही कॉन्फिडंट किती आहात हे त्यावरून कळतं. जर तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असाल, दॅट शोज अटेन्शन, दॅट शोज कॉन्फिडन्स, दॅट शोज ऑनेस्टी. जर तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत नसाल, आय कॉन्टॅक्ट करत नसाल, अवॉइड करत असाल, दॅट मीन्स यू आर नर्वस. तुम्हाला नर्वसनेस आहे म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर, किंवा तुम्हाला त्याच्याशी बोलायची इच्छा नाही तर तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत नाही. दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ नॉन व्हर्बल एक्सप्रेशन. देन जेस्चर म्हणजे मुवमेंट ऑफ हँड्स, युअर आर्म्स, युअर फिंगर्स टू एक्सप्रेस द मिनिंग. जसं की तुम्हाला अप्रुव्हल द्यायचं आहे, ओके म्हणायचं आहे तर तुम्ही थम्सअप करता, छान आहे म्हणायचं असेल तर तुम्ही एक विशिष्ट पद्धतीची हावभाव करता, हाताचे हातवारे करता, तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही हात वर करता. सो दॅट इज जेस्चर्स. ओके. म्हणजे मुवमेंट ऑफ हँड्स, मुवमेंट ऑफ युअर फिंगर्स, दॅट इज कॉल्ड जेस्चर. देन पोस्चर. पोस्चर म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने बसता, तुम्ही कशा पद्धतीने उभे राहता, हाऊ यू सिट, हाऊ यू स्टँड, और हाऊ यू वॉक.
जसं की तुम्ही असं जर ताठ बसला असाल, एखाद्या इंटरव्ह्यूला गेलाय आणि ताठ बसलाय, तर तुमच्या ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसतो. तुम्ही किती कॉन्फिडंट आहात हे त्याच्यावरून कळतं. देन तुम्ही जर असे मान टाकून खाली बसलाय किंवा तुम्हाला पुढे तुम्ही पाठ अशी लीन करून बसलाय, तर याचा अर्थ तुम्हाला कंटाळा आलाय, तुम्हाला बोर वाटतंय किंवा तुम्हाला आता नको झालंय हे. म्हणजे तुम्ही कशा टाईपनं बसता, तुम्ही कशा टाईपनं चालता, ह्यावरून कॉन्फिडन्स किंवा समोरच्याला तुम्ही किती रिस्पेक्ट देताय, तुमच्यामध्ये काय ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे का निगेटिव्ह ऍटिट्यूड आहे, ते तुमच्या त्या स्टाईलवरून कळतं, त्या पोस्चरवरून कळतं. देन अपिअरन्स मीन्स तुम्ही तुमचं जे काही तुम्ही काय स्टाईल केलेली आहे, तुमची कपड्यांची स्टाईल असेल, तुमची हेअरस्टाईल असेल, क्लीनलीनेस, किती स्वच्छ कपडे घातलेत, किती स्वच्छ आहात तुम्ही. ग्रूमिंग म्हणजे थोडंसं तुम्ही टिपटाप, जसं म्हणतो आपण टिपटाप राहणं, दॅट इज ग्रूमिंग. सो हे जर समोरच्याचं जर व्यवस्थित असेल, कपडे छान व्यवस्थित घातलेले आहेत, जसे सुटेबल आहेत, त्या एखाद्या ओकेजनसाठी जे सुटेबल ड्रेस आहे तो घातलाय, हेअरस्टाईल व्यवस्थित केलेली आहे, स्वच्छ कपडे घातले, स्वच्छ सगळं दिसतंय. सो दॅट क्रिएट्स युअर फर्स्ट इम्प्रेशन. जसं की इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही जर बरमुडा घालून गेलात किंवा हाफ शॉर्ट्स वगैरे घालून गेलात, किंवा मुलींनी जर काही इनफॉर्मल कपडे घालून गेले, तर याचा इम्प्रेशन बॅड पडू शकतं. तर इंटरव्ह्यूला एक फॉर्मल ड्रेस म्हणा, ब्लेझर, टाय असतो, तर दॅट इज अपिअरन्स, हाऊ यू लुक. इट इज ऑल्सो वन टाईप ऑफ नॉन व्हर्बल एक्सप्रेशन. देन त्याच्यानंतर येतं पॅरा लँग्वेज म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने, कुठल्या टोन मध्ये बोलताय, तुमच्या बोलण्याचा स्पीड किती आहे. सो टोन ऑफ युअर लँग्वेज ऑर युअर पिच, किती मोठ्याने बोलताय किंवा किती हळू बोलताय. समोरच्याला किती ओरडून, आता आपले बॉस असतील तर आपण त्याच्यावर ओरडून बोलतो का, तर आपला एक टोन किंवा आपला जो पिच असतो बोलण्याचा तो कमी असतो. किती फास्ट बोलतो आपण, किती स्लो बोलतो. सो इट शोज हाऊ समथिंग इज सेड. सो फॉर एक्झाम्पल, सेइंग रिअली इज एक सरप्राइज्ड टोन. जर आपल्याला काहीतरी आश्चर्य वाटलं तर आपण काय सांगतेस, खरंच, असं म्हणतो. म्हणजे काय, तर पॅरा लँग्वेज. किंवा राग येतोय, पटकन काहीतरी चिडलो आपण आणि ओरडतो जोरात, सो दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ नॉन व्हर्बल एक्सप्रेशन. त्याला पॅरा लँग्वेज म्हणतात, म्हणजे तुमच्या व्हॉइसची क्वालिटी. देन प्रॉक्सिमिक्स म्हणजे यूज ऑफ स्पेस. जसं की समोरच्या बरोबर बोलताना एक पर्सनल स्पेस पाहिजे. तुम्ही किती जवळ जाऊन त्याच्याशी बोलायचं आहे, दोघांमध्ये किती अंतर असलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यूज ऑफ स्पेस म्हणजे जर तुम्ही खूप जवळ एकाच्या झाला तर त्याला, समोरच्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल वाटू शकतं. सो दॅट्स वाय some distance is to be maintained within the two people. So keeping distance shows respect. त्यामुळे किती जवळ जाऊन बोलायचं आहे हे पण खूप मॅटर करतं कम्युनिकेशन मध्ये. सो कीपिंग डिस्टन्स, जर तुम्ही थोडासा डिस्टन्स ठेवून बोलत असाल तर तुमच्यामध्ये तुम्ही रिस्पेक्ट देताय समोरच्याला, हे दिसून येतं. सो दॅट इज यूज ऑफ स्पेस. देन Chronemics means use of time. So how time is used and valued in communication. तर कम्युनिकेशन किती वेळचं असलं पाहिजे. समोरच्याला तुम्ही बडबडताय पण त्याला, समोरच्याला तेवढा वेळ आहे का, तो बिझी असेल, एखादं काम इम्पॉर्टंट करत असेल, तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही मुद्देसूद बोललं पाहिजे, कमी वेळेमध्ये बोललं पाहिजे. किंवा समोरच्याला की तो फ्री आहे का हे बघून बोललं पाहिजे. जसं की बिईंग ऑन टाइम, जर तुम्ही वेळेमध्ये आलात, समोरच्याला तुम्ही एक टायमिंग दिली आणि त्याच वेळेमध्ये तुम्ही आलात, तर इट शोज डिसिप्लिन. बट तुम्ही जर लेट आलात, तुम्हाला इंटरव्ह्यूला 10 वाजता बोलवले, तुम्ही 1 वाजता आलाय, दॅट शोज केअरलेसनेस. सो किती यूज कसा करताय तुम्ही टाइम, किती पंक्च्युअल आहात तुम्ही टाइम मध्ये, दॅट इज ऑल्सो वन एक्सप्रेशन. देन हॅप्टिक्स किंवा टच म्हणतो आपण, तर समोरच्याला टच थ्रू कम्युनिकेशन करतो आपण. त्याच्यामध्ये काही बोलत नाही, पण कोणाचा तरी हँडशेक केला, हॅपी बर्थडे असेल तर आपण विश करतो, हँडशेक करतो. किंवा कोणाला तरी भेटलो तर हँडशेक करतो. कोणाला तरी ऍप्रिशिएट करायचंय तुम्हाला, कोणाला तरी कौतुक करायचंय, देन तुम्ही त्याची पाठ थोपटता, पॅट ऑन हिज बॅक, दॅट इज
ॲप्रिसिएशन. सो अशा टाईपचे टच करून आपण कम्युनिकेशन करतो. देन सायलेन्स. आता सायलेन्स ऑल्सो कम्युनिकेट्स. म्हणजे सायलेन्स जर कोणी काही बोलत नसेल तर एकतर तो कन्फ्यूज आहे किंवा त्याची चिडचिड होतीये, अँगर तयार झालेला आहे किंवा त्याला सगळं पटलेलं आहे, ॲग्रीमेंट. सो इट शोज सायलेन्स शोज ॲग्रीमेंट, अँगर और कन्फ्युजन. फॉर एक्झाम्पल सायलेन्स, सायलेंट पॉज बिफोर आन्सरिंग मे शो थिंकिंग और डिसॲग्रीमेंट. एखादे बोलताना समोरचा काही बोलतच नाहीये, शांत झाला म्हणजे त्याला तो काहीतरी विचार करतो एकतर, किंवा समोरच्याचं बोलणं त्याला पटलेलं नाहीये. किंवा समजा एखादा रागात असेल तर तो शांत बसतो, तो कोणाशीच बोलत नाही. आपल्या घरामध्ये पण एखादा असा व्यक्ती असतो की तो चिडला की शांत बसतो, कोणाशीच बोलत नाही. सो सायलेन्स इज ऑल्सो वन नॉन व्हर्बल एक्सप्रेशन विच शोज युअर ॲग्रीमेंट और अँगर और कन्फ्युजन. सो लक्षात आले नॉन व्हर्बल एक्सप्रेशन्स कुठले कुठले सांगितले? बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स, आय कॉन्टॅक्ट, जेस्चर, पोश्चर, अपिअरन्स, पॅरा लँग्वेज, प्रॉक्सिमिक्स, क्रोनेमिक्स, हॅप्टिक्स म्हणजे टच आणि सायलेन्स. असे 11 टाईपचे नॉन व्हर्बल एक्सप्रेशन्स आहेत. अगदी इझी आहे. त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. No, ma'am. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन और टेलिकम्युनिकेशन. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे काय? तर कम्युनिकेशन करण्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर करतो. कुठले कुठले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतात? टेलिफोन असेल, मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, फॅक्स असेल. ह्या गोष्टी वापरून तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन करता. जसं की मेसेजेस सेंड करायचे असतील किंवा रिसीव्ह करायचे असतील, कशा थ्रू? टेलिफोन थ्रू, मोबाईल थ्रू, कम्प्युटरच्या थ्रू. सो दॅट इज इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. सो यामुळे काय होतं? इट मेक्स कम्युनिकेशन फास्ट, इझी अँड ग्लोबल. जसं की आपण एखाद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये क्लायंटला आपल्याला बोलायचं तर आपण एक मेल पाठवतो, ज्याचा एक चांगला म्हणजे रेकॉर्ड पण तयार होतो की या दिवशी मी तुला पाठवलं होतं. अशा पद्धतीने हे ॲडव्हान्टेजेस आहेत. कुठले कुठले टाईपचे कम्युनिकेशन्स असतात? फर्स्ट इज अ टेलिफोन कम्युनिकेशन. टेलिफोन तुम्हाला माहिती आहे ऑफिसेसमध्ये असतो, आपल्या घरी असतो, ज्याच्यावरून आपण कॉन्टॅक्ट करू शकतो कोणालाही. सो मोस्ट कॉमन अँड क्विक मेथड फॉर टॉकिंग डिरेक्टली. इंटरनल असू शकतं किंवा एक्सटर्नल. जसं की इंटरनल म्हणजे विदिन द ऑफिस असेल, एखाद्या प्रिमायसेसमध्ये तो वापरता आला असेल. एक्सटर्नल म्हणजे बाहेर सुद्धा तुम्ही त्याला कुठल्याही माणसाशी आपण त्याचा नंबर डायल करून आपण त्याला फोन करू शकतो. जसं की कंपनीमध्ये एखाद्या डिपार्टमेंटला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कॉल करायचा असेल तर इंटरकॉम टाईप एक टेलिफोन असतो. इन्स्टंट टॉक होतो, एक इमिजिएट फीडबॅक आपल्याला मिळतो, पण याचा डिसएडव्हान्टेज आहे की तुमचा रिटर्न रेकॉर्ड कुठेही राहत नाही. सो दॅट इज अ टेलिफोन कम्युनिकेशन. देन मोबाईल फोन्स. आता मोबाईल फोन्स जास्त यूज केले जातात, मेसेजेस सेंड केले जातात, SMS पाठवले जातात, फाईल्स शेअर केल्या जातात, वेगवेगळे ॲप्स जसं की व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम असेल, ह्या पद्धतीचे ॲप्लिकेशन्स आपण वापरतो, ज्यावरती आपण भरपूर सारे मीटिंगचे मेसेजेस असतील, कुठल्या PDF फाईल पाठवायच्या असतील, व्हॉइस मेसेजेस पाठवायचे असतील, तर हे सगळं आपण मोबाईल थ्रू पाठवू शकतो. ओके. सो पोर्टेबल आहे, पटकन कम्युनिकेशन होतं, इन्स्टंट कम्युनिकेशन होतं, पण याला नेटवर्क इश्यूज येऊ शकतात, डिस्ट्रॅक्शन्स येऊ शकतं, ज्यामुळे तुमच्या कम्युनिकेशनमध्ये बॅरियर येतं. थर्ड इज फॅक्स. आता फॅक्स म्हणजे काय? तर एक अशाच पद्धतीचं प्रिंटर सारखं एक मशीन असतं, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतं, ज्यामधून तुम्ही टेलिफोन लाईन्स थ्रू काय केलं जातं? काही डॉक्युमेंट्स पाठवले जातात एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये. काही इमेजेस पाठवायच्या आहेत किंवा काही कॉपीज डॉक्युमेंट्सच्या किंवा लिगल कॉपीज, काही पेपर्स पाठवायच्या आहेत किंवा काही कुठलं कॉन्ट्रॅक्टवरती साईन झालेलं आहे अशा पद्धतीचा पेपर पाठवायचा असेल तर फॅक्स थ्रू पाठवलं जातं. सो याचं हे पण फास्ट आहे, ऑफिशियल यूजसाठी वापरलं जातं, पण आता जास्त कोणी वापरत नाही, कारण आता ईमेल्स आणि या गोष्टी खूप आलेल्या आहेत. सो पटकन आपण ती PDF, तो ईमेल आला की ते डाउनलोड करून प्रिंट आपल्या मशीनवरती काढून घेऊ शकतो. सो इट इज नाव आउटडेटेड. सो फॅक्स. देन ईमेल. जसं आपल्याला गुगल वरती किंवा
याच्यावरती आपण काय करू शकतो, जीमेल असेल, याहू मेल असेल तर यावरून आपण ईमेल पाठवू शकतो. सो डिजिटल फॉर्म ऑफ सेंडिंग रिटर्न मेसेजेस थ्रू इंटरनेट. त्याला इंटरनेट पाहिजे, रिटर्न मेसेजेस आपण त्याच्यामध्ये पण काही काही अटॅचमेंट करू शकतो, PDF असेल, इमेजेस असेल, या पद्धतीचं आपण अटॅचमेंट करून एकापेक्षा जास्त लोकांना एका वेळी पाठवू शकतो. सो दॅट इज ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल पण म्हणतात. देन इंटरनेट कम्युनिकेशन. इंटरनेट यूज करून आपण जेव्हा दोन व्यक्ती जेव्हा बोलतात, जसं की वेबसाईट असेल, सोशल मीडियावरती आपण बोलतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतो, ऑनलाईन चॅटिंग करतो, स्नॅपचॅट असेल, व्हॉट्सअप असेल, म्हणजे जिथे जिथे इंटरनेटचा उपयोग होतो, ग्लोबल लेवलला कोणाशीही आपण बोलू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो त्याला. झूम झूम ॲप वापरून आपण कॉन्फरन्स घेऊ शकतो, मीटिंग्स घेऊ शकतो. जसं की आता मी गुगल मीटद्वारे तुमच्याशी बोलते, दॅट इज ऑल्सो इंटरनेट कम्युनिकेशन. सो गुगल मीट हे आपलं मीडियम आहे आणि त्याच्या थ्रू इंटरनेट वापरून आपण त्याच्याशी बोलतोय. सो दॅट इज इंटरनेट कम्युनिकेशन. देन आता टेलिकॉन्फरन्सिंग. टेलिकॉन्फरन्सिंग म्हणजे काय तर कुठल्याही लोकेशन मधल्या माणसाशी तुम्ही ऑडिओ किंवा व्हिडिओच्या द्वारे काय करू शकता, कम्युनिकेशन करू शकता. आता ऑडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे आपण मोबाईलवरती 2 किंवा 2पेक्षा जास्त माणसं एकाच वेळेला बोलू शकतात. आपण म्हणतो ना, कॉन्फरन्सवर कॉल घे, म्हणजे 3-4 लोक एकाच वेळेला काय करतात, बोलू शकतात. सो फक्त तिथे व्हॉइस आपला असतो, दॅट इज ऑडिओ कॉन्फरन्सिंग. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे आपण व्हिडिओ कॉल करतो, त्यामध्ये पण आपण ऍड करू शकतो काही लोकांना, किंवा ऑनलाईन मीटिंग घेतल्या जातात, जसं की समोरचा माणूस आपल्याला दिसू शकतो. आपलं जे आता चालू आहे ते पण एक कॉन्फरन्सचाच भाग आहे. जर मी माझा कॅमेरा ऑन केला, तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन केला, की आपण एकमेकांना बघू शकतो, एकमेकांना बोलू शकतो. दॅट इज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ज्यामध्ये व्हॉइस पण असतो आणि व्हिज्युअल्स पण असतात, म्हणजे आपण एकमेकांना बघू पण शकतो प्लस आवाज पण ऐकू शकतो. सो दॅट इज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. वेगवेगळ्या ऑनलाईन मीटिंग्स होतात, तर ऑनलाईन मीटिंग्स मधले वेगवेगळ्या सिटीज मधले किंवा वेगवेगळ्या कंट्रीज मधले क्लायंट्स असतील किंवा एम्प्लॉईज असतील, ते एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतात टेलिकॉन्फरन्सिंग थ्रू. देन सोशल मीडिया कम्युनिकेशन. सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडिया जे वेगवेगळे ॲप्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की फेसबुक असेल, लिंक्डइन असेल, किंवा इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, तर ह्या पद्धतीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, जे बिझनेस प्रमोशन करण्यासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल यूजसाठी किंवा इंटरॅक्शन करण्यासाठी आपण यूज करतो. एकमेकांशी त्याच्यावर सुद्धा आपण बोलतो, फोटोज शेअर करतो, किंवा यूट्यूब वरती एखादा व्हिडिओ आपण तयार करून पोस्ट करतो, ट्विटर वरती काही पोस्ट असतात ते आपण लाईक करतो, ते आपण वाचतो, इंस्टाग्राम वरती कोणाचे फोटो स्टेटस आपण बघतो. सो दॅट वन टाईप ऑफ इंटरॅक्शन. मग हे कुठं होतं, तर त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर होतं, म्हणून याला सोशल मीडिया कम्युनिकेशन असं म्हणतात. देन इन्स्टंट मेसेजिंग किंवा चॅटिंग. आता इन्स्टंट मेसेजिंग म्हणजे पटकन आपल्याला कोणाला तरी मेसेज पाठवायचा आहे. आता याला इंटरनेट कम्युनिकेशनचेच हे पार्ट आहे. जिथे तुम्हाला इंटरनेट वापरायचं आहे त्याला तुम्ही ऑनलाईन कम्युनिकेशन म्हणता, पण त्यामध्ये अगेन इन्स्टंट मेसेजेससाठी वेगवेगळे ॲप्स असतात, जसं की व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, ज्याच्यावरून तुम्ही पटकन समोरच्याला मेसेज पाठवू शकता. एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, जसं की आपल्या स्टुडंटचा एक ग्रुप आहे डिस्टन्स सेमिस्टर 1 साठी, फक्त त्यावर कोण आहेत, सेमिस्टर 1 चीच मुलं आहेत. जसं सेमिस्टर 2 चा एक वेगळा ग्रुप आहे, सेमिस्टर 3 चा एक वेगळा ग्रुप आहे, सेमिस्टर 4 चा एक ग्रुप आहे, पास आउट झालेले मागच्या वर्षीचे एक वेगळे ग्रुप आहे, ॲल्युमिनायचा एक वेगळा ग्रुप आहे, प्लेसमेंटसाठी एक वेगळा, म्हणजे त्या ग्रुपसाठी आपण त्या कामासाठी ते ग्रुप बनवलेत आणि त्या ग्रुपशी रिलेटेडच मेसेजेस त्या पर्टिक्युलर काय होतात, ग्रुपवरती येतात. सो असंच कंपनीमध्ये पण आपल्याला काही टीम मेंबर्स असतील, त्यांनी काही ग्रुप केले, तर त्यावरती ते डिस्कशन करू शकतात. इन्स्टंट मेसेजेस यावरती होतात. ओके, समोरच्यांना बघितलाय का नाही मेसेज, त्यांना वाचलाय का नाही, त्याने रिप्लाय दिलाय का नाही, हे पटकन आपल्याला फीडबॅक मिळतं. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड इन्स्टंट मेसेजिंग. देन इलेक्ट्रॉनिक मेल ग्रुप्स किंवा फोरम्स. आता फोरम्स म्हणजे काय, तर गुगल क्लासरूम नावाचं एक फोरम आहे. गुगल क्लासरूम वरती काय होतं, सगळेजण जॉईन होतात, आपण त्या एक कॉमन टॉपिक वरती तिथं बोलू शकतो, किंवा कॉमन
गोष्टींवरती डिस्कस करू शकतो. समजा मी तुम्हाला एक असाइनमेंट दिली ऑनलाईन गुगल क्लासरूम वरती, तर तुम्ही प्रत्येक जण तिथे ते काय करू शकता, असाइनमेंट सॉल्व्ह करून तिथे अपलोड करू शकता. तिथे तुम्ही चॅटिंग करू शकता. मी जर एखादा प्रश्न दिला डिस्कशनसाठी, प्रत्येक जण आपापली मतं मांडू शकतो. हे व्हॉट्सअप वरती पण होतं. आता भरपूर व्हॉट्सअप काय झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. तर अशा प्रकारचे ऑनलाईन ग्रुप्स असतात. जसं की फेसबुक वरती पण एक ग्रुप असतो बघा, वेगवेगळ्या नावाचं पेज असतं, त्या रिलेटेड फूड रिलेटेड एखादं पेज असेल, कोल्हापूर सर्वे नावाचं एक पेज आहे. म्हणजे त्यावरती त्या इंटरेस्ट असल्यामुळे त्या लोकांचा तो ग्रुप तयार झालेला आहे आणि ती कॉमन टॉपिक वरती बोलतात. जसं की MBA स्टुडंट ग्रुप शेअरिंग नोट्स थ्रू गुगल ग्रुप्स. गुगल क्लासरूम तुम्हाला माहित असेल, किंवा एखादा आपण ऑनलाईन LMS सॉफ्टवेअर, LMS मध्ये एखादं सॉफ्टवेअर तयार केलं, त्याच्यावरती फक्त स्टुडंट्सच बघू शकतात. तर दॅट इज इलेक्ट्रॉनिक फोरम्स किंवा ईमेल ग्रुप्स. देन इलेक्ट्रॉनिक बुलेटिन बोर्ड्स. आता बुलेटिन बोर्ड्स म्हणजे काय, तर ऑनलाईन नोटीस बोर्ड असतात. जसं आपल्या विद्यापीठाचा आहे. जर तुम्ही वेबसाईटला गेल्यानंतर डिस्टन्स एज्युकेशन मध्ये गेल्यानंतर मी दाखवलं होतं की ऑनलाईन नोटीस बोर्ड आहे, ज्याच्यावरती इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असतील, काही नोटिफिकेशन्स असतील, परीक्षा कधी आहे किंवा लेक्चर्स कधी सुरू होत आहेत, असाइनमेंट्स, याबद्दल आपण काय करतो, इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतो. सो दॅट इज इलेक्ट्रॉनिक बुलेटिन बोर्ड्स. बुलेटिन बोर्ड्स म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळे अनाउन्समेंट दिसणार, वेगवेगळे मेसेजेस दिसणार. जसं की एक्झामचं टाइम टेबल हे एक्झामच्या टॅब मध्ये तुम्हाला दिसेल. मग मोबाईल वरती पण तुम्ही बघू शकता किंवा लॅपटॉप वरती किंवा कम्प्युटर वरती बघू शकता. सो दॅट इज बुलेटिन बोर्ड्स. तर हे होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया कम्युनिकेशन. लक्षात आलं. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये आपण टेलिफोन बघितलं, मोबाईल, फॅक्स, ईमेल, इंटरनेट कम्युनिकेशन, टेलिकॉन्फरन्सिंग, सोशल मीडिया, इन्स्टंट मेसेजिंग, फोरम्स आणि बुलेटिन बोर्ड्स. लक्षात आलं. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? इझी आहे, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण जे रोज यूज करतोय त्यातलंच आहे. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन नेटवर्क्स. कम्युनिकेशन नेटवर्क्स म्हणजे काय, तर कुठल्या टाईपनं कम्युनिकेशन होतं, कोण कुणाला कम्युनिकेट करतं, दॅट इज कम्युनिकेशन नेटवर्क. ज्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन टाइप्स आहेत. फॉर्मल म्हणजे काय, इट फॉलोज ऑफिशियल हायरार्की. जसं की कंपनीमध्ये वर्कर असतो, सुपरवायझर असतो, त्याच्यावरती डिपार्टमेंटल हेड असतो, मग मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डायरेक्टर, त्यानंतर CEO. तर यामध्ये एक ऑफिशियल हायरार्की असते. म्हणजे जर वर्करला काही प्रॉब्लेम असेल तर त्यानं कुणाला सांगायचं, त्याच्या सुपरवायझरला. सुपरवायझरला काही सांगायचं असेल तर कोणाला सांगणार, तो त्याच्या वरच्या माणसाला म्हणजे डिपार्टमेंटल हेडला. किंवा एखाद्या मॅनेजरला काही ऑर्डर द्यायचे आहे, काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत, तर ऑफिशियल मेसेज वापरून तुम्ही ते कम्युनिकेट करतात. जसं की ऑर्डर्स देतात किंवा रिपोर्ट पाठवतात, इन्स्ट्रक्शन्स देतात. किंवा स्कूलमधलं एखादं एक्झाम्पल बघितलं तर प्रिन्सिपल असतो. प्रिन्सिपल नंतर कोणाला सांगतो, डिपार्टमेंट हेडला. काही गोष्टी म्हणजे परीक्षा ह्या दिवशी आपल्याला कंडक्ट करायची आहे याबद्दल सांगितलं, मग ते फॅकल्टीला सांगतात, मग फॅकल्टी स्टुडंट्सना सांगतात. जसं की फॉर्मल म्हणजे ऑफिशियल जे कम्युनिकेशन असतं त्याला फॉर्मल नेटवर्क म्हणतात. यामध्ये डिसिप्लिन असतं, क्लॅरिटी असते, पण हे स्लो असतं. म्हणजे प्रत्येकाकडून ते पुढे पुढे मूव्ह होण्यासाठी थोडा वेळ लागतो. इनफॉर्मल म्हणजे काय, इनफॉर्मलला आपण ग्रेप वाईन पण म्हणतो. ग्रेप वाईन म्हणजे काय, तर इट स्प्रेड्स इन्फॉर्मेशन थ्रू पर्सनल कॉन्टॅक्ट्स अँड फ्रेंडशिप्स. म्हणजे अगदी आपण चॅटिंग करतो, लंचला बसल्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करतो, एक कॅज्युअल टॉक असतो, त्यामध्ये काय ऑफिशियल असं नसतं. अरे आज मीटिंग मध्ये असं झालं होतं ना, ते बॉस असे म्हणले, तर त्यावर आपण काय करू शकतो. किंवा संध्याकाळी आपण लंचला किंवा डिनरला गेलो तर त्या ठिकाणी आपण ते डिस्कस करू, किंवा चल लंचला जाऊया. किंवा अशा पद्धतीचं नाही का, म्हणजे गॉसिपिंग पण म्हणू शकतो याला. गॉसिपिंग पण होतं याच्यामध्ये. अनऑफिशियल इन्फॉर्मेशन स्प्रेड होते, कॅज्युअल टॉक्स असतात, आपल्या फॅमिली मधले काही गोष्टी आपण शेअर करत असतो ऑफिसच्या लोकांशी. तर दॅट इज इनफॉर्मल नेटवर्क, ज्यामध्ये एम्प्लॉईज चॅट करतात. मे बी ते एका नवीन पॉलिसी, जसं की सकाळी एका मीटिंग मध्ये काहीतरी डिस्कस झालं आणि त्याच्यावरती आपण दिवसभर चर्चा करतोय, टेबलला बसून एकमेकांशी बोलतोय, जेवताना बोलतोय. तर दॅट इज ऑल्सो
इन्फॉर्मल नेटवर्क. पण हे फास्ट आहे, फ्रेंडली आहे, यामध्ये काही डिसिप्लिन वगैरे नसतं. पण यामधून काय होतात, रुमर्स तयार म्हणजे अफवा पसरवू शकतात यामधून. आणि इन्फॉर्मेशन करेक्ट असेल असं नाही, रॉंग इन्फॉर्मेशन एकमेकांना सांगताना काय होते, मिसकम्युनिकेशन यामधून होऊ शकतं. सो फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल. त्यामध्ये देर आर सम टाइप्स ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क. जसं की फर्स्ट आहे व्हील नेटवर्क. आता व्हील म्हणजे काय, तर चाकासारखं दिसतं याचं जे सिम्बॉल आहे ते चाकासारखं दिसतं. सो ऑल मेंबर्स कम्युनिकेट थ्रू वन सेंटर पर्सन. सगळी माणसं, आता इथे जर तुम्ही डायग्राम बघितली तर ए आहे तो सेंटरला आहे, बी सी डी ई हे आहेत ते त्याच्या बाजूला आहेत. तर मधला जो आहे तो बॉस आहे, समजा तो सेंट्रल पर्सन आहे, तो सगळं कंट्रोल करणार. आणि बाकीचे जे आहेत त्यांनी ह्याच्याशीच कम्युनिकेशन करायचं. बी हा सी शी डायरेक्टली कम्युनिकेट करू शकत नाही. बी पहिला ए शी कम्युनिकेट करेल, मग ए सी ला सांगेल. किंवा सगळ्यांनी पहिल्यांदा ह्या सेंट्रल जो माणूस आहे त्याच्या थ्रूच कम्युनिकेशन करायचं आहे. सो दॅट इज व्हील नेटवर्क. सो कॉमन इन स्मॉल ऑर्गनायझेशन वेअर वन बॉस कंट्रोल्स एव्हरीथिंग. जसं की मॅनेजरनं ऑर्डर दिल्या सगळ्या टीम मेंबर्सना, हे सगळे टीम मेंबर्स आहेत आणि मधल्या मॅनेजरनं सगळ्यांना ऑर्डर्स दिल्या, दॅट इज व्हील नेटवर्क. चेन नेटवर्क म्हणजे काय, इकडे जी डायग्राम दिसते ही एक चेन सारखी दिसते. त्यामध्ये इन्फॉर्मेशन पासेस स्टेप बाय स्टेप थ्रू इच लेवल. जसं मगाशी मी सांगितलं, प्रिन्सिपल, मग हेड, मग फॅकल्टी, मग स्टुडंट्स, असं एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपपर्यंत जेव्हा कम्युनिकेशन पास होतं त्याला चेन सारखी ती सिस्टीम दिसते, म्हणून त्याला चेन नेटवर्क असं म्हणलं जातं. सो इन्फॉर्मेशन पासेस स्टेप बाय स्टेप थ्रू इच लेवल and used in hierarchical organizations. Then Y network. आता Y म्हणजे काय, सिमिलर टू चेन आहे, बट वन पर्सन कम्युनिकेट्स विथ टू सबऑर्डिनेट्स. हा जो ए आहे तो काय करतो, सी आणि डी बरोबर कम्युनिकेशन करतो आणि मग पुढे बी ला पास करतो. जसं समजा हा जर सुपरवायझर आहे, ओके, हा कोण आहे, ए आहे तो सुपरवायझर आहे, आणि सी समजा एक मार्केटिंग मधला माणूस आहे, मार्केटिंग हेड असेल, आणि हा डी आहे तो HR हेड असेल. तर या दोघांकडून माहिती सुपरवायझर घेतो आणि कोणाला सांगतो, वर्कर्सना सांगतो. किंवा दोन डिपार्टमेंटचे हेड्स आहेत ते एका मॅनेजरला, वरच्या आपल्या मॅनेजरला सांगतील आणि तो मॅनेजर त्याच्या CEO ला माहिती सांगेल. सो वाय नेटवर्क वाय सारखं दिसतं कारण दोन सबऑर्डिनेट्स एका माणसाला रिपोर्ट करतात आणि तो रिपोर्ट केलेला माणूस तिसऱ्या माणसाला सांगतो. सो दॅट इज वाय नेटवर्क. सर्कल नेटवर्क म्हणजे सर्कल सारखं त्याचं दिसतं. जसं की मेंबर्स कॅन कम्युनिकेट ओनली विथ देअर इमिजिएट नेबर. म्हणजे ए जो आहे तो फक्त पी बरोबरच कम्युनिकेशन करू शकतो किंवा सी बरोबर करू शकतो, तो डायरेक्टली डी बरोबर करू शकणार नाही, कारण ए बी नंतर डी येतं. म्हणजे त्याला जर डी बरोबर करायचं असेल तर तो पहिला बी ला सांगेल आणि बी वाला नंतर डी ला सांगेल, मग ई ला, मग सी ला. अशा पद्धतीने जसं सर्कल टाईप होतं, जसं आपण IT मध्ये पण बघितलं होतं रिंग टोपोलॉजी मध्ये एका कम्प्युटर मधून दुसऱ्या कम्प्युटर असं गोल फिरत असतं ती इन्फॉर्मेशन. त्याच पद्धतीने कम्युनिकेशन करताना सुद्धा आपण काय करतो, जसं की एम्प्लॉई समजा एखादं बेकरी आहे फॉर एक्झाम्पल, बेकरीमध्ये पहिल्यांदा ते कणिक असतं, केक बनवायचं जे पीठ असतं त्यामध्ये आपण साखर वगैरे घातली, सगळे इन्ग्रेडियंट्स घातले, त्याचा एक डो तयार केला. डो तयार केल्यानंतर त्याचे समजा तुम्हाला कपकेक्स बनवायचे तर त्यानुसार तुम्ही ते शेपिंग केलं आणि बेकिंग केलं आणि त्यानंतर तुम्ही काय करता, पॅकेजिंग करता. तर हे एक लाईन मध्ये होतं ना काम, तर ते लाईन मध्ये काम असताना त्यांना तेच कम्युनिकेशन करावं लागेल. जसं की पहिला डो तयार झाल्यानंतर पुढचा माणूस म्हणाल की डो तयार झाला तर माझ्याकडे दे, मी त्याचं शेपिंग करतो. शेपिंग केल्यानंतर पुढच्या माणसाला सांगतो की हे शेपिंग झालेलं आहे, तू बेकिंगला टाक. बेकिंग झाल्यानंतर तो माणूस पुढच्याला सांगेल, क्वालिटी मॅनेजरला, की बेक झालेला आहे, तुम्ही चेक करा क्वालिटी सगळ्याची व्यवस्थित आहे का. मग तो पुढच्याला सांगेल की हे बेकिंग व्यवस्थित झालेलं आहे, तू पॅकेजिंग कर. म्हणजे सर्कल मध्ये जेव्हा होतं दॅट इज ऑल्सो. नंतर पुन्हा तो जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल पॅकेजिंग वाल्याला किंवा क्वालिटीला काही प्रॉब्लेम असेल तर तो पुन्हा ए ला सांगेल की असं असं हे पॅकेजिंग झालेलं आहे, तू पुन्हा काय करायला घे, डो तयार करायला घे, कारण ते पॅकेजिंग सगळे आता संपलेले आहेत किंवा बिस्किट सगळे किंवा केक संपलेले आहेत, पुन्हा बनवायचे आहेत. सो सर्कल नेटवर्क कम्युनिकेट इन सर्क्युलर फॉर्म. सो
दॅट इज सर्कल नेटवर्क. देन ऑल चॅनल नेटवर्क, जसं की स्टार नेटवर्क पण याला म्हणतात, म्हणजे कोणीही कोणासोबतही डिरेक्टली बोलू शकतं. प्रत्येकाला असाइन केलेलं आहे, प्रत्येक जण एकमेकांशी बोलू शकतं. ए हा बी बरोबर पण बोलू शकतो, सी बरोबर पण डिरेक्टली बोलू शकतो, कोणाच्या थ्रू बोलायचं नाहीये. प्रत्येक चॅनल एकमेकांना कनेक्टेड आहे. सो एव्हरीवन कॅन टॉक टू एव्हरी एल्स डिरेक्टली, कॉमन इन टीम्स ऑर प्रोजेक्ट ग्रुप्स. कोणी कोणाबरोबर बोलू शकतं. सो एक्झाम्पल बघितलं तर आपण समजा एक टीम आहे, प्रोजेक्ट टीम आहे, त्यांचा एक व्हॉट्सअपवरती ग्रुप केला, त्याच्यावर काही टाकलं तर प्रत्येक जण एकमेकांशी बोलू शकतं. किंवा 5 टीम मेंबर आहेत तर कुणीही कोणाला फोन करून विचारू शकतं. सो दॅट इज ऑल चॅनल नेटवर्क. देन कम्युनिकेशन चॅनल्स. आता चॅनल्स आहेत अपवर्ड, डाऊनवर्ड, हॉरिझॉन्टल. तर त्याचा अर्थ काय बघूया आपण. कम्युनिकेशन चॅनल्स मध्ये फॉर्मल चॅनल आहे. फॉर्मल चॅनल मीन्स ऑफिशियल अँड अप्रूव्ड बाय मॅनेजमेंट. म्हणजे हे ऑफिशियल, कुणी कशा पद्धतीने कोणाला रिपोर्टिंग करायचं आहे, कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स कुणी कुणाला द्यायचे आहेत, मीटिंग्स कशा घ्यायच्या, ह्या पद्धतीने आपण काय करतो, फॉर्मल जे असतं, ऑफिशियल जे असतं त्याला फॉर्मल चॅनल्स म्हणतात. त्यामध्ये 4 टाईप आहेत, अपवर्ड, डाऊनवर्ड, हॉरिझॉन्टल आणि डायग्नोग. मग पहिल्यामध्ये अपवर्ड म्हणजे काय. अपवर्ड म्हणजे खालून वरपर्यंत, म्हणजे एम्प्लॉईज पासून बॉस पर्यंत. जसं की एक वर्कर असेल, वर्कर पहिल्यांदा सुपरवायझरला सांगेल, सुपरवायझर हेडला सांगेल, हेड जो आहे तो त्याच्या वरच्या माणसाला. अशा पद्धतीने जेव्हा खालून वरती कम्युनिकेशन होतं त्याला आपण अपवर्ड कम्युनिकेशन म्हणतो. आणि तेच जर बॉस कडून किंवा सीईओ कडून वर्कर कडे कम्युनिकेशन येत असेल, जसं की सीईओ सांगेल की आपल्याला एक नवीन प्लांट उभा करायचा आहे, मग डिपार्टमेंटल हेड म्हणतील की आपल्याला बजेट तयार करावं लागेल, सगळं ठरवावं लागेल, मग ते त्यांचं ठरल्यानंतर ते सुपरवायझरना सांगतील की आपल्याला ही माणसं इथे वापरायची आहेत, किंवा काहीतरी ऑर्डर द्यायची आहे, या महिन्यामध्ये 100 खुर्च्या तयार झाल्या पाहिजेत, बॉसला ऑर्डर आलेली आहे. बॉस काय करणार, डिपार्टमेंटल हेडला सांगेल, मग तो सुपरवायझर, मग तो वर्कर्सना. म्हणजे वरून खाली जेव्हा येतं तेव्हा डाऊनवर्ड कम्युनिकेशन. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणजे 2 डिपार्टमेंट मध्ये किंवा 2 एम्प्लॉईज मध्ये किंवा 2 मॅनेजर मध्ये सेम लेवलला आहेत ते आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होतंय तर त्याला हॉरिझॉन्टल म्हणायचं. आणि डायगोनल कम्युनिकेशन. डायगोनल म्हणजे काय तर वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून किंवा वेगवेगळ्या लेवल्सला, जसं की एखादा HR मॅनेजर असेल आणि तो प्रोडक्शन डिपार्टमेंट मधल्या एखाद्या स्टोअर मॅनेजरशी बोलत असेल, वेगवेगळ्या लेवलला असू शकतं. एखादा बॉस आहे, एका डिपार्टमेंट किंवा मार्केटिंग मॅनेजर आहे, मार्केटिंग मॅनेजर हा HR डिपार्टमेंट मधल्या एखाद्या रिक्रुटर बरोबर बोलतोय, तर दॅट इज अ डायगोनल. म्हणजे कुठल्याही लेवलला, कुठल्याही डिपार्टमेंट बरोबर आपण काय करू शकतो, बोलू शकतो. दॅट इज डायगोनल कम्युनिकेशन. लक्षात येत आहे? येस. Yes, ma'am. देन आता फॉर्मल चॅनल बघितलं, त्याच्याबरोबर इनफॉर्मल चॅनल, जसं आपण मगाशी इनफॉर्मल नेटवर्क बघितलं. सो आपले पर्सनल रिलेशनशिप्स असतील किंवा फ्रेंडशिप असतील, त्या बेस्ड हे कम्युनिकेशन असतं, ज्यामध्ये कलिग्स असतील, इनफॉर्मली बोलतायत किंवा एक फ्रेंडली वातावरण तयार होतं त्यामुळे. आणि कॅज्युअली आपण बोलतो, जसं की आपण एकमेकांशी हसत खेळत बोलतो, एकमेकांना टाळ्या देतो, असं काय असंच बसलं पाहिजे तसंच बसलं पाहिजे असं नाही, आपण कॅज्युअली असं उभारून सुद्धा काय करू शकतो, गप्पा मारू शकतो. दॅट इज इनफॉर्मल चॅनल्स. आता इथे हा युनिट संपतोय. यामध्ये आपण काय काय बघितलं की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, त्यामध्ये आपण आतापर्यंत कुठले कुठले टाइप्स बघितले. वर्बल असेल, ह्या पूर्ण सब्जेक्ट मध्ये मी सांगते, वर्बल असेल, नॉन वर्बल असेल, ओरल ज्याला वर्बल म्हणतो, इलेक्ट्रॉनिक असेल, ह्या गोष्टी आपण बघितल्या. कम्युनिकेशनची प्रोसेस बघितली, ज्यामध्ये सेंडर जो असतो, ज्याला माहिती पाठवायची आहे, काय माहिती पाठवायची त्याला मेसेज म्हणतो आपण, कोणाला पाठवायचे, कोण रिसीव्ह करणार आहे तो रिसीव्हर असेल, आणि त्याच्याकडून जो काही रिस्पॉन्स येईल त्याला आपण फीडबॅक
म्हणतो. नेटवर्क्स आपण वेगवेगळे बघितले, फॉर्मल, इनफॉर्मल. चॅनल्स बघितले, अपवर्ड, डाऊनवर्ड, हॉरिझॉन्टल किंवा डायगोनल. इम्पॉर्टन्स काय आहे, कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर नेटवर्क चांगलं होतं तुमचं, क्लॅरिटी येते, एक ऑर्गनायझेशन मध्ये सक्सेस येतो. पण कम्युनिकेशन मध्ये बॅरियर्स काय येऊ शकतात, जर आवाज असेल, नॉईज असेल, ऐकून व्यवस्थित येत नाहीये, पुअर लिसनिंग असेल, लँग्वेज गॅप असेल, वेगवेगळ्या लँग्वेज असेल तर बॅरियर्स येऊ शकतात. अगेन सम टूल्स आर युज्ड फॉर कम्युनिकेशन लाईक ईमेल, फोन कॉल्स, इंटरनेट और सोशल मीडिया. सो कन्क्लुजन हेच आहे की जर क्लिअर कम्युनिकेशन असेल, सगळ्यांमध्ये टीम कोऑर्डिनेशन असेल, कम्युनिकेशन व्यवस्थित असेल, सो इट लीड्स टू हॅव अ स्ट्रॉंग बिझनेस. सो हिअर ऑल द युनिट्स आर कवर्ड. चारीच्या चारी युनिट इथे कम्प्लीट झालेले आहेत. सगळे पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत, इझी एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. I have shared the previous recordings, and this recording will be shared today. PPT पण सगळ्या शेअर केलेल्या आहेत. जर कुठल्या नसतील तर ते मी या 2 दिवसामध्ये शेअर करेन. ओके. तो स्टडी करायला सुरू करा. ह्याचं अकाउंटिंगचं ऑफलाईन सेशन पण होईल येत्या आठवड्यामध्ये. असाइनमेंट सबमिट करायचे आहेत येत्या आठवड्यामध्ये. सो रेडी ठेवा, कधीही हॉल तिकीट येऊ शकतात. स्टार्ट रायटिंग, डोंट वेट फॉर हॉल तिकीट्स. अँड एक अजून आपला सेशन राहिलेला आहे, तो म्हणजे केस स्टडीज. तर केस स्टडीज कशा सॉल्व्ह करायच्या हे आपण उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरला मी ते घेईन. माझं बाकीचं सेशन आणि सुपरविजन कसं आहे त्या हिशोबाने मी ते लेक्चर ठेवते. ओके. कॅन वी स्टॉप हिअर इफ यू हॅव नो क्वेश्चन्स? येस प्राजक्ता, तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही मॅम, सॉरी. ओके. चुकून झालं. सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू. Yes, ma'am.